केगाव प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच केगाव प्रीमियर लीग. आता शिर्डी नंतर ब्लॉग आहे तो क्रिकेटचा सगळा वातावरण चालू आहे म्हणून क्रिकेटचा तर क्रिकेटच खेळतात सर. आमच्या गावात पण दरवर्षीप्रमाणे यंदाही 4था पर्व KPLचा तर त्याच्यामध्ये असते आपली टीम. तर टॉस हारलोय, त्या लोकांनी बॅटिंग घेतली, आपली बॉलिंग आहे. तर आता आपला टेंट आहे या साईडला. बघू आता कशी बॉलिंग चांगली झाली तर चांगलं आहे. हे परत इथं साईड बसलेलं आहे. टीमचं नाव लक्षात आहे ना, वारडा. वारडा तर त्याकडे आहेत समजा बॉलर. बघू आता कोण कशी बॉलिंग करते ते समजेल. आता ऊन पण जाम आहे, या कॅची बिची पकडायला जरासा त्रास होणार आहे. बघू आता काय कसा. एवढा काय दाखवता येणार तर नाही, पण जेवढा दाखवता येईल तेवढा दाखवेल. षटकार आहे बघा, कव्हरला षटकार, जबरदस्त फटका मारलेला आहे आणि 6 धावांवर आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. तर आपण तर मॅच हारलो, त्या दिवशी हारलो म्हणून काय पुढे व्लॉग केला नाही, पण आज आहे फायनल आपली. तर आता आपल्या गावातली फायनल आहे तर बघायला आली पाहिजे. आणि तर आता पुढचा व्लॉग कंटिन्यू करूया याच्यावरनं. जाऊ दे, हार जीत होती रहती, पुढच्या वर्षी ट्राय करू. आता काय तरी एक जिंकलेलो, एक हारलो, एक जिंकलो आणि परत शेवटची फायनल होती ती हारलो. आता कोणता संघ जिंकतोय बघूया पुढे. सोबत माझा मित्र पण आहे, आज याला घेऊन आलो, त्या दिवशी काल्या होता. कैक वर्ष यशस्वी दांडा टीमच्या माध्यमातून या खेळाडूनं खूप चांगला खेळ ब्लॉगिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. कश्यप आय थिंक ब्लॉगिंग केगाव प्रीमियर लीग, केगाव प्रीमियर लीग, केगाव प्रीमियर लीग, केगाव. चांगली क्लॅरिटी आपण पाहतोय आज कश्यपच्या माध्यमातून. एक चांगले एडिटर आहेत, एक कैद केले गेले आहे ब्लॉगिंगच्या माध्यमातून. त्या ब्लॉगिंगच्या माध्यमातून बाईट्स देखील घेतल्या जातील या स्पर्धेच्या. नक्कीच चांगलं कामकाज आपण पाहतोय कश्यपच्या माध्यमातून होत असताना. केगाव प्रीमियर लीग 2025 ही अद्भुतपूर्व स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. एन्जॉय द मॅच, एन्जॉय द डे, संडे फन डे. 6 बॉल 16 धावा पाहिजे. आपण पाहतोय आता पहिली मॅच जो जिंकल, पहिली मॅच 6 टीम राहिल्यात आता टोटल. तर 6 मधनं 3 टीम पुढे जातील आणि त्या 3 टीम मधनं मग चिट्ट्या उडवतील. आणि चिट्ट्या उडवतील का काय, बॉल आउट होईल का काय ते दाखवीन. आणि चिट्ट्या तर उडवतील, त्याच्यातनं एक जण डायरेक्ट फायनलला जाईल आणि दोघांमध्ये होईल ती सेमीफायनल होईल. पूर्ण गावच जमलाय पूर्ण बघायला. म्हणजे काल आणि परवापर्यंत तरी बसायला जागा होती, पण आज बसायला जागा पण नाही आणि उभा राहायला सावली पण नाही. म्हणजे जिकडं सावली आहे तिकडं पोर आहेत. बघू आता पुढं कसं काय. आणि हा मारलाय 6 मारलाय. अरे बघतोस काय रागाने 5 बॉल विराज वाघानं 5 बॉल 10. जंजीर में जकड़ा विराज पाटील अब भी सप्पे भारी है. अगदी एखादी किल्ला लढवलाय. अगदी कवी कळसानं संभाजी राजांसाठी केलेले हे उद्गार वाचक आहे. अगदी औरंगजेबाला ज्यानं सलो की पलो केलं होतं. इथून काय घडलंय, मोठा मासा मोक्याच्या क्षणाला गळायला लागलाय. असं असते हो, पहिल्या बॉलला षटकार बसला पण लगेच दुसऱ्या बॉलला विकेट पडली. क्रिकेटची मॅच आहे, क्रिकेटच्या मॅचला काय कधी बदलल सांगू शकत नाही. तर आता पहिल्या बॉलला षटकार बसला पण दुसऱ्या बॉलला विराटची विकेट पडलेली आहे. आणि आता 4 बॉल आणि 10 धावा पाहिजेत. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. बघू आता काय होते, कसं होते. आता दर्शन जाईल बॅटिंगला. न्यू बासमर मैदानामध्ये आले आहेत दर्शन पाटील, ज्योतिदाई पाटील यांचे सुपुत्र. इथून पहा आल्या चौकाराने केलंय स्वागत. दर्शन देखील सांगतोय मी लढणार तिकडे. सामना आवडला असेल जोरदार टाळ्या. दर्शन घडवेल का. दर्शन न मारलाय चेंडू, थेट चाललाय चेंडू वालांच्या शेंगासाठी. 1 धाबेकरिता.
या स्पर्धेत विवेकच्या माध्यमातून समर्पित केले गेलेले हे अगदी सामनावीरचा किताब. वेल प्लेड विवेक, आपण थांबायचं आहे. नक्कीच कठीण आहेत, पण विराट जो खेळ केला होता ना, नक्कीच थोडी झोप उठली होती का? सर्वप्रथम तर सर्वात मोठी चुकी माझी झाली की माझे इथनाच कॅच सुटली आणि त्याच्यानंतर जे 5-6 पडले, तीच मोठी चुकी होती. चला गुड्डू, त्याच्यानंतर आपला मी संघ हे करायचं आहे, क्षेत्ररक्षण एक घेत असेल तर क्षेत्ररक्षण उतरवायचं आहे. लास्ट शतक म्हणून तो हर्षलला दिला. मी बॅटिंग म्हटलं, आहे माझी त्यांची. तर ओके, ball मग आणि तुम्ही ball आहे. क्षेत्ररक्षण उतराव, लेट झालेला आहे. बोललो. 2 मिनिटं त्यांनी बस success बस केलं, बस. sir. नक्कीच आपण क्वालिफाय पाडवण्याचा टीम जिंकलेली आहे. आता तू डायरेक्ट सेमीफायनल फायनल ते तुमचा समजा काय चिठ्ठी आहेत काय आहे चिठ्ठी असणार तर आता दादाला कॉंग्रॅच्युलेशन पुढच्या मॅचेसाठी आणि बघू फायनल मारायचे. विनयजी मात्रे या स्पर्धेसाठी cash हो. prize 5,000 रुपयाचं मला आता पारितोषिक वाटतंय देण्यात का आलंय. यांचीच टीम त्याचं फायनल सन्मान मारणार आहे. केलं जाईल. एक आज मिनिट अगदी थांब. गोड नातं अगदी आपण पाहतोय. विनय याच्या समवेत आमचं देखील आहे. मला तर वाटते विवेक दादाची टीम फायनल मारेल, कारण का एकदम चांगला असा खेळ करतात ते. कालपासून बघायला गेला तर परवापासूनच बघायला गेला तर एकदम चांगला खेळ चालू आहे. तर आता लाखात एक केगावकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच केगाव प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच केगाव प्रीमियर लीग. लकी ड्रॉ आपण आता पाहणार आहोत. 3 चिठ्ठ्या असतील. 1 चिठ्ठीवर आहे फायनल आणि 2 चिठ्ठीवर आहे सेमीफायनल. ज्याच्या नशिबामध्ये फायनलची चिठ्ठी येईल तो संघ फायनल मध्ये खेळेल, याची नोंद घ्यायची आहे. चिठ्ठ्या 3 या चिठ्ठ्या असतील. काही करू नका, चिठ्ठ्या फक्त टाकून ठेवा. चिठ्ठ्या टाकून ठेवा, काही करू नको दादा, काही करू नको. 3 चिठ्ठ्या आहेत. एकीमध्ये फायनल नाव सामने हे कमिटीचा निर्णय, आपला फायनल निर्णय असेल. सामने 7-6, 5-5, पण डिसिजन एकच ठेवायचा आहे. तुम्ही जे ठरवाल ते किती चला कमिटीचा निर्णय. सर्व आतापर्यंत 6 षटकांचे सामने झालेत. हे देखील सामने 6 षटकांचे झाले जाय पाहिजे. चला 3 कर्णधारांनी 3 चिठ्ठ्या घ्यायच्या आहेत. सेमीफायनल 2 आहेत, फायनल 1 आहे. कोणची किती उचलताय? आमची आहे. विलास थांब. त्यांना तिने कर्णधारानं उचलून दे. विलास अजून एक चिनू घे तू. चिठ्ठ्या घेतलेल्या आहेत. प्रतीक ठाकूरनी सुरुवातीला चिठ्ठी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे मानकेश्वर संघाने. चला आता 20 मिनिटं आलेली आहेत. तर आता गुड्डूची टीम फायनलला गेली डायरेक्ट. चिठ्ठी जिंकली त्या लोकांनी. आणि आता विवेक ठाकूर आणि दुसरी कोणची आहे आतिश ठाकूर यांची आता सेमीफायनल होईल. आणि मग नंतर मग शेवटला जो त्या दोघांमधनं जिंकल तो गुड्डूच्या टीम सोबत खेळेल. म्हणजे गुड्डूचे नशीब एवढे चांगले, डायरेक्ट फायनलची चिठ्ठी निघली त्याला. तर आम्ही आता एक कोपरा पकडतो कुठेतरी बसायला, तिकडं होता. फायनलला पोहोचलास तू, काय बोलशील? नशीब चांगले आहे. बोल काहीतरी, फायनलला पोहोचलास काय होते का ना आनंद? जिकाल का हराल? 100% फायनल. फायनल 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 घेऊन येणार. आवाज होतो. 3 विकेट गेले. यो जुगाड आहे. काय हॉस्टर आहे, जिओ हॉस्टर आहे. किती विकेट गेल्या? 2 विकेट गेल्या. बरं आहे. फुल मजा आहे गावांतली पोरांची. फायनल मारलं तर अजूनच मजा. इथं जागा नाही बसायला. मांडवात नको तय बसू चाल नाही तर मग चला कुठेतरी सेटल होता नीट. पुढची मॅच झूम करून दाखवायला लागल. लय लांब आलोय टेंट पासून.
यो डाईट आहे. तर आता इथं बसलोय, मस्त जागा भेटले, सावलीत जागा भेटली आणि ग्राउंड जाम लांब आहे, दाखवते बघा. कश्यप ब्लॉगर, तुमचं काय म्हणणं आहे या मॅच बद्दल? मॅच बद्दल काय बोलू, गुड्डूची तर नशीब चांगली आहेत, त्याला डायरेक्ट फायनलची चिठ्ठी आली नाही, त्याला आता परत खेळायला लागलं असतं. बघू आता, मला वाटते विवेक दादाची टीम जिंकल, चांगली टीम आहे. आम्हाला 100 धावा मारलेला त्यांना, म्हणून त्या दिवशी ब्लॉग बंद केलता मी. फास्टफूस झालेला तुमच्या टीव्हीचा. हां, तर हे PUBG खेळतात, मी शूटिंग करते. हर्षद यांच्याकडनं ही चांगली बक्षिसं आहेत. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे बोलतोय. चौथं षटक, शॉर्ट चेंडू होता, लीडचा काही चेंडूवर फायदा घेता आला नाही. एक धाव भेटतोय, एक धावेने धावसंख्या पुढे सरकतोय, धावसंख्या होते 32 धावा. लकी ड्रॉ, चला पटापट यायचे, पाहुणे आपले आहेत. फायनलचा सामना सुरू झाल्या लगेचच आपण 10 मिनिटाला लकी ड्रॉ काढणार आहोत. तर लकी ड्रॉ आणि नरेश पाटील दांडा यायचा आहे. तर लोकेशन चेंज झालंय, पत्री बित्री दिसत असतील. ठीक आहे, लोकेशन चेंज झालंय, बोललो पत्री बित्री दिसत असतील. आता मगाशी सगळं ओपन ग्राउंड होतं. तर गुड्डूची टीम फायनलला गेलेली आणि आता यांच्यामधनं विवेक ठाकूरची टीम गेली फायनलला. आता फायनल बघूया कोण जिंकते. चेंडू, एक धाव, काही होऊ शकतो. प्रतीक ठाकूरचा विकेट भेटणं गरजेचं आहे. प्रीमियर लीग के गांव, प्रीमियर लीग